धुळे गुलमोहर विश्रामगृहात रूम नंबर 102 मध्ये झालेल्या 1,84,00,000 रुपये रोख रक्कम जप्त केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा। दक्ष पत्रकार संघ अध्यक्ष दीपक कुमार बागुल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहात रूम नंबर 102 मध्ये 1,84,84,200 रुपये मात्र रोख रक्कम जप्त केल्याप्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांनी केलेले धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील सर्वच कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना कॉल करून पैसे जमा केल्याचे समजते। त्या संदर्भात आपण शहानिशा करून कॉल रेकॉर्ड तपासून त्यांचा देखील या ठिकाणी सीडीआर व संपूर्ण 1 महिन्यातील कॉल रेकॉर्ड्स तपासून सखोल अशी चौकशी करावी व सदर तपास IAS अधिकारी तुकाराम मुंडे, IAS अधिकारी राहुल रेखावार, IAS अधिकारी प्रवीण गेड्डाम यांच्यापैकी कोणाची समिती गठीत करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। तर या प्रसंगी या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक कुमार बागुल, संदीप फुलपगारे, दीपक पाटोडे, वाल्मिक वाघ, दीपक परदेशी, जॉनी पवार आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देते वेळी उपस्थित होते। किशोर पाटलावर कारवाई झालीच पाहिजे। किशोर पाटलावर कारवाई झालीच पाहिजे। किशोर पाटलावर कारवाई झालीच पाहिजे। धुळे येथील शासकीय विश्रामगृह गुलमोहर या ठिकाणी काही आमदारांची टीम येणार होती आणि त्या टीमच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी काही कामांचा आढावा त्या ठिकाणी घेणार होता। त्याच्यानंतर त्यांचे स्वी सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर तापी हा रूम त्या ठिकाणी बुक झालेला होता आणि शासकीय विश्रामगृहामध्ये 102 नंबरची जी काही रूम होती ती समितीच्या नावाने बुक केलेली होती। तदनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 20 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी 1,84,00,000 रुपये माजी आमदार अनिल गोटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळून आलेले आहे। म्हणजे त्यांनी आरोप केले, त्यांनी सांगितलं की या रूममध्ये पैसे आहेत म्हणून पैसे SP साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी किशोर पाटील हे जे काही आहे खोतकरांचे PA यांच्यावर कारवाई झालेली नाही, परंतु कारवाई होते अशा पद्धतीचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी SITच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मला या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून असं सांगायचं आहे, प्रत्येक मंत्रालयातून प्रत्येक ठिकाणी आमदार, खासदार, मंत्री वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य करत आहात, परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बापू बागुल अध्यक्ष हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत हे पैसे संपूर्ण 1,84,00,000 रुपये नसून जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपयाचा हा व्यवहार होता आणि त्याच्या पुढे जाऊन जास्तीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे। याच्यामध्ये आम्हाला एक नाव निष्पन्न झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय अधिकारी दीपक शिवदास यांचे हे जे काही अधिकारी आहेत महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे यांचं जर कॉल रेकॉर्डिंग केलं, CDR जर काढला तर किशोर पाटील आणि CDR यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने ही जी काही संपूर्ण सायकल आहे ती सायकल या ठिकाणी निष्पन्न होऊ शकते। म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सूचित करतो की संपूर्ण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी रेकॉर्डिंग तपासलं गेलं पाहिजे, CDR काढण्यात आला पाहिजे। जर असं झालं नाही तर 2 तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी जन आंदोलन करणार आहे। कारण की प्रत्येक अधिकाऱ्याने म्हणजे आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे, काही नावं मिळालेली आहेत, त्या नावांमध्ये जवळजवळ प्रत्येक कार्यालयातनं 1 कोटी 1.5 कोटी अशा पद्धतीने रक्कम दिल्या गेलेली आहे। आम्ही या पत्रामध्ये काही नावं दिलेली आहेत, त्या नावांची जर चौकशी झाली तर यांच्यावर गुन्हे दाखल होतील। यांच्यावरच नाही तर ज्या आमदारांनी या ठिकाणी जो स्वी सहाय्यक आहे त्यांनी कशा कशा पद्धतीने कॉल केलेले आहेत त्याचं देखील या ठिकाणी रेकॉर्डिंग मिळेल। म्हणून दक्ष पत्रकार संघातर्फे आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की हे संपूर्ण कॉल रेकॉर्ड करून आणि या ठिकाणी 3 अधिकारी जे आहेत त्या 3 अधिकाऱ्यांची समिती नेमावी। त्याच्यामध्ये माननीय प्रवीण गेडाम साहेब, राहुल रेखावर साहेब आणि तुकारामजी मुंडे साहेब या तिघांपैकी एकाची समिती नेमून यांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे। जर ही चौकशी झाली नाही तर 2 तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत।